नमस्कार मित्रांनो, काल कोकणशाही नावाच्या एका चॅनलने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कुठे आहे अशी एक बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रसारित करण्याच्या बाबतीत मला काल समजलं. मला निश्चितपणे सांगायला आवडेल की मी आमदार झाल्यापासून आता जवळजवळ 3 वर्षे माझ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मी केलेलं आहे. दर 2 महिन्यातून माझी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फेरी असते. माझं एक कार्यकाळ ठरलेला आहे, माझं एक शेड्यूल ठरलं असतं. दर मंगळवार बुधवार मी मंत्रालयात जात असतो. त्याचबरोबर दर 15 दिवसांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझी एक फेरी असते आणि त्या फेरीमध्ये मग जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक विभाग असेल, प्राथमिक विभाग असेल, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर कार्यालय असतील, या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शिक्षकांचे जे वैयक्तिक काही प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, संस्थांचे शाळांचे काही प्रश्न असतील ते सातत्याने सोडवत असतो. आणि त्याचबरोबर दर मंगळवारी बुधवारी राज्यातल्या काही शिक्षकांच्या शैक्षणिक अडचणी असतील, कर्मचाऱ्यांच्या शिक्षकेतरांच्या अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी दर मंगळवार बुधवार मी मंत्रालयामध्ये जात असतो. आता काल असं त्याने पत्रकाराने म्हटलं आहे की आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत कुठे. मला असं वाटतं त्यांना अर्धवट माहिती आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला दुसऱ्याच दिवशी माझा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या भेटी घ्यायला गेलो. आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने 2 महिन्यातून एकदा माझी 3-3, 4-4 दिवसाची त्या ठिकाणी फेरी असते. मी त्या ठिकाणी जातो, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतो, डेप्युटी डायरेक्टरांच्या भेटी, त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टरांना बोलवतो आणि जिल्ह्यातले काही शैक्षणिक प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. हे त्या ठिकाणच्या सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, संस्थांना माहिती आहे. त्या ठिकाणचे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये जरी काही प्रश्न राहिले असतील तर ते सोडवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचे की त्या ठिकाणी शिक्षकांच्या काही वैयक्तिक मान्यता रखडल्या होत्या, अनुकंप तत्वावरच्या मान्यता रखडल्या होत्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता होत्या, मुख्याध्यापकांच्या मान्यता रखडल्या होत्या, त्या मान्यता मी करून दिल्या आहे. एवढंच नाही तर अनेक दिवसापासून प्रलंबित जी बिलं होती, थकीत बिलं, ती कोट्यवधी रुपयाची बिलं आपण माननीय डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडनं मंजूर करून अनेक शिक्षकांच्या खात्यामध्ये त्याचा पगार, त्यांची जी थकीत रक्कम होती वर्ग केली आहे. दर महिन्याला शिक्षकांच्या वेतनासाठी काहीतरी अडचण मिळणार होते, ती मी सातत्याने संचालक कार्यालय असेल, डेप्युटी डायरेक्टर कार्यालय असेल यांच्याशी बोलून ती सुद्धा वेतनाची तरतूद त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिक्षकांना करून दिली आहे. एवढंच नाही तर सगळ्यात जास्त भरीव निधी बघा, अजून 3 वर्षे मला पूर्ण झालेली नाहीत, पण या 3 वर्षामध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हणजे सगळ्या कोकणातल्या शाळा असतील, खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळजवळ 200-250 शाळांना मी ई लर्निंगचं साहित्य 55,000 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी वाटप केलं आहे. जवळजवळ 2 कोटीच्या आसपासचे साहित्य ई लर्निंगचं दिलं. 2 कोटीचे सोलर पॅनल माननीय रवींद्र चव्हाण साहेब ज्यावेळेला पालकमंत्री होते त्यांच्या फंडातून आपण मंजूर करून घेतले. आणि यावर्षी संगणक सुद्धा दिले आहे. जवळजवळ 5 ते 6 कोटीचा निधी फक्त एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण मंजूर करून दिला आहे. आणि त्याकरता पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी सुद्धा मला खूप चांगल्या प्रकारची मदत त्या ठिकाणी केली आहे. आता विषय महत्त्वाचा आला की सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी आणि समुद्र किनाऱ्याचा असा भाग आहे. या भागामधल्या ज्या काही शाळा आहेत तिथे विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत चाललेली आहे. त्याकरता सभागृहामध्ये मी शासनाकडे सातत्याने भांडलेलो आहे. 4 वेळा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच वेळेला 2 वेळा यावेळेला तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब होते, त्यांच्या समवेत त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता केसरकर साहेबांनी. आणि यावेळेला सुद्धा जून महिन्यामध्ये राज्यातल्या सर्व संघटनांना म्हणजे नुसतं सिंधुदुर्ग जिल्हाच नाही तर राज्यातील अन्यही म्हणजे जिल्हे आहेत, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, आपल्याकडे रत्नागिरी आहे, रायगडचा काय भाग आहे, पालघरचा काय भाग आहे, म्हणजे मुंबईमधल्या काही शाळा आहेत त्यांची पटसंख्या मोठ्या संख्येने कमी होत चाललेली आहे. त्याकरता मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, शाळा शिक्षक टिकले पाहिजेत. याकरता माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे बैठक घेतली आणि त्याकरता उदयजी सामंत साहेब मंत्री महोदय नितेशजी राणेसाहेब यांनी स्वतः सुद्धा प्रयत्न केले आहे.
आणि ती बैठक आम्ही पुन्हा एकदा 4 डिसेंबरला लावली होती माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या दालनामध्ये. मात्र 4 तारखेला निवडणूक जाहीर झाली, त्यामुळं आचारसंहितेच्या काळामध्ये ती बैठक पुढे ढकलली गेली आहे. 15 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा ती बैठक लागेल आणि ऑलरेडी त्या बैठकीमध्ये म्हणजे जून महिन्याची बैठक झाली होती मित्रांनो. बघा, तिथे असं ठरलं होतं की डोंगराळ आणि दुर्गम भाग जो आहे त्या भागातली पटसंख्या ही कमीत कमी ठेवावी. RTचा कायदा लागू झालेला आहे आणि RTच्या कायद्यानुसार प्रत्येक वर्गात 30 ही पटसंख्या असली पाहिजे. पद टिकवण्यासाठी 20 पटसंख्या असली पाहिजे, असं शासन आदेश आहे, धोरणात्मक निर्णय आहे. त्याकरता मी स्वतः शासनाला सांगितले की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ आणि दुर्गम भाग आहे. त्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे ऑलरेडी आणि त्या ठिकाणची पटसंख्याही कमी झाली आहे. त्याकरता कमीत कमी निकष आपण ठेवावा आणि त्याच्यावर निर्णयसुद्धा झालेला होता. परंतु त्या अगोदरच काही संघटना, प्राथमिक संघटना राज्यातल्या कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तो निर्णय त्या ठिकाणी पेंडिंग राहिला. त्यानंतर माननीय हायकोर्टाने जी 15/3/2024चा जो शासन आदेश काढला होता तो शासन आदेश कायम ठेवत आम्ही जे कोर्टामध्ये अपील केलं होतं ते आमचं खारिज केलं. आमची पिटिशन त्यांनी काय केली, फेटाळली आणि आमच्या संघटना कोर्टामध्ये हारल्या. आणि मग शेवटी पुन्हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की आता करायचं काय. तर त्याकरता माननीय संचालक पुढे यांनी पुन्हा एक पत्र काढलं की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 5 डिसेंबर 2025 पूर्वी जे शिक्षक अतिरिक्त होत असतील, ज्यांच्या शाळाची विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे, अशांचं समायोजन लावण्यासंदर्भात त्यांनी पत्र काढलं. मी स्वतः पुढाकार घेऊन मेहनत करून माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील यांच्याशी बोलून ते समायोजन मी स्वतः थांबवलं आहे. तुम्ही माननीय आयुक्त साहेब सचिंद्र प्रताप सिंह साहेब यांना विचारू शकता की त्यांच्याकडे कोणी पाठपुरावा केला होता की हे समायोजन थांबावं. त्यांना विनंती करून आपण ते समायोजन थांबवलं. त्यांना सांगितले आता कोणत्याही शाळेतल्या शिक्षकाचं समायोजन करू नका, नवीन संच मान्यता यावर्षी होईल, त्यानंतर त्याचा आपण विचार करावा. आणि विचार करताना जे आपलं बैठकीत ठरलं आहे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार हे जे काही भाग आहेत या भागामध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे, त्या जिल्ह्यांसाठी आपण कमीत कमी पटसंख्या ठेवावी. याकरता पूर्वीचा निकष होता त्यापेक्षाही आपल्याला काय कमी करता येईल का, शाळा वाचवता येतील का, मराठी माध्यमाच्या शाळा वाचवता येतील का, याकरता प्रयत्न करावा यासाठी मी स्वतः आग्रही राहिलो आहे. माझी सभागृहातली भाषणं आहेत, कदाचित जे कोणी पत्रकार असतील त्यांना चुकीची माहिती कुणीतरी दिली आहे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्यांना माहीतच नाहीये की ज्ञानेश्वर म्हात्रेंनी काय केलं. अहो, त्यांना कुठं माहिती आहे की राज्यातल्या 61,000 शिक्षकांना 970 कोटी रुपये या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मंजूर करून घेतले शासनाकडनं. पेन्शनचा विषय हातामध्ये घेतला आहे, वाढीव पद निर्माण करून दिले, शिक्षकाच्या नावासमोर TR लावलेला आहे, अनेक कामं केलीत, 148 अनुकंपा तत्वाच्या मान्यता मिळवून दिलेल्या आहेत. ही जी माहिती, चुकीची माहिती कोणीतरी त्यांना दिली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण मला असं वाटतं. माझी त्या पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही जर चांगले पत्रकार असतात तर तुम्ही मला फोन करून विचारलं असतं की म्हात्रे सर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे, आपण काय पाठपुरावा केला असतो, मी त्यांना माहिती दिली असती. पण अशी अर्धवट माहिती घेऊन बातमी लावणं योग्य वाटत नाही मला. असं पुन्हा त्यांनी करू नये. मी प्रामाणिकपणे काम करतोय, मी शिक्षक आमदार आहे. मी अन्य आमदारांसारखा नाही. तुम्ही राज्यातल्या कोणत्याही शिक्षकाला विचारा की या आमदारांमध्ये सगळ्यात जास्त कोण काम करतोय, मी माझी स्वतःची पाठ थोपटून घेणार नाही, पण प्रामाणिकपणे काम करतोय. चुकीचे अशी चिखलबग करू नये आणि चुकीच्या कमेंट कोणी करू नये. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की आपण निश्चितपणे मला प्रश्न विचारावा की या संदर्भात किंवा अन्य शैक्षणिक प्रश्नाच्या संदर्भात आपण काय केलं आहे. आपण निश्चितपणे एखादा प्रश्न, बघा सगळेच प्रश्न सुटत नाहीत, काही धोरणात्मक प्रश्न असतात, काही वैयक्तिक प्रश्न असतात. धोरणात्मक प्रश्न सोडवण्यासाठी मी मंत्रालयात पाठपुरावा करतो आणि वैयक्तिक प्रश्न मी त्या ठिकाणी जाऊन सोडत असतो. एकही रुपया कोणत्याही अधिकाऱ्याला द्यावा लागत नाही, अशा प्रकारचं काम आपण केलं. तुम्ही कोणालाही विचारू शकता. ज्ञानेश्वर म्हात्रेंचं काम स्वच्छ आहे, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. उगाचच चुकीची माहिती, चुकीच्या गोष्टी लोकांना सांगू नका, त्यांचा गैरसमज पसरू नका. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, कोकणातल्या, काय तर राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहिती आहे की आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोणत्या आणि कशा प्रकारचं काम करत आहेत. एखादं काम हातात घेतलं की ते तडीस लावेपर्यंत मी गप्प बसत नाही. म्हणून
संपूर्ण माहिती घेऊनच आपण बातमी लावावी, माझी आपल्याला अशी विनंती आहे। जी कामं केली आहेत ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे। आणि एखादं राहिलं तर एक पत्रकार म्हणून, एक चांगला पत्रकार म्हणून आपण मला फोन करून सांगितलं पाहिजे की सर असं असं काम आहे, त्याच्यावर आपण लक्ष घाला। मी लक्ष घातलं की नाही ते पण तुम्हाला समजेल ना। आणि तुमची काही असेल मागणी, कोणत्याही मागण्या असतील ते त्या सांगा, आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू। आमचे स्वतः पालकमंत्री महोदय त्या दिवशीच्या मोर्चाला त्या ठिकाणी आल्याचं मला माहिती पडलं आहे। मी स्वतः या ठिकाणी, माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता, पुरस्कार सोहळा होता आणि मला कुणीही त्या ठिकाणी कळवलं नाही की अशा प्रकारचं आमच्याकडे आंदोलन मोर्चा वगैरे आहे। 100% त्यांनी सांगितलं तर मी त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता, पण हरकत नाही मित्रांनो। लगेचच ही आचारसंहिता संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महोदय आणि शिक्षण मंत्री महोदय यांच्या समवेत मी स्वतः बैठक ऑलरेडी घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेले आहेत। ते पत्रव्यवहार केलेले असताना त्यांच्याकडनं बैठक लावून सिंधुदुर्गच नाही तर राज्यातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे आदिवासी डोंगरी दुर्गम भाग आहेत त्याची पटसंख्या ही शिथिल व्हावी याकरता मी प्रयत्न करणार आहे आणि ते करूनच आम्ही गप्प बसणार आहोत। लक्षात ठेवा, या संदर्भामध्ये मी जरी शासनामध्ये असलो तरी सुद्धा आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो, मुख्याध्यापक संघटना कोर्टात गेली होती, अन्य संघटना कोर्टात गेल्या होत्या की आमच्या शाळा वाचल्या पाहिजे, शाळा टिकल्या पाहिजेत, याकरता आम्ही प्रयत्न ऑलरेडी केलेला आहे। आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे। जो कोणीतरी तुम्हाला चुकीची माहिती देतोय त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर आपण अर्धवट माहिती घेऊन बातमी लावू नये। आपण शांततेमध्ये चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करत राहू। आपल्याला जर का सुचवायचं असेल तर आपण निश्चितपणे सुचवा। सर्व शिक्षकांचा माझ्यावर चांगला विश्वास आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विश्वासानुसारच मी काम करतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कधीही दुर्लक्ष झालेलं नाही हे त्या ठिकाणचे सगळे शिक्षक सांगतील। झालेलं काम सुद्धा तुम्हाला अनेक लोक सांगतील। याचाच प्रत्यय म्हणून मला सकाळचे वृत्तपत्र जे आहे आपल्या कोकणामध्ये जे रासम आहेत त्यांनी स्वतः मला पुरस्कार दिला आहे। आयडियल, कोकण आयडियल म्हणून मला पुरस्कार दिले, चांगलं काम करतो म्हणून पुरस्कार दिला आहे। आणि त्या ठिकाणचे आमचे खासदार, आमचे माजी मुख्यमंत्री आमचे नारायण राणे साहेब असतील, पालकमंत्री आमचे नितेशजी राणे साहेब असतील, माजी मंत्री केसरकर साहेब शिक्षण मंत्री ते असतील, त्याचबरोबर निलेश राणे साहेब असतील, ही सगळी मंडळी ही सातत्याने माझ्या पाठीशी आहेत। रवींद्र चव्हाण साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत, ही सर्व माणसं ज्या ज्या वेळेला शिक्षकांचा प्रश्न कोणता निर्माण होतो त्या त्यावेळेला मी त्यांची स्वतःचं ते मला त्यांची बाजू घेऊन म्हणजे मला स्वतः त्यांच्याकडे जाऊन मी आपलं त्यांचं सर्वांचं सहकार्य घेऊन ह्या ज्या काही प्रश्नांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मला जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा त्यांचं चांगलं सहकार्य घेऊन कोकणातील प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे।